वाचत असो किंवा श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवाची पूजा अर्चना मनापासून करत जेव्हा आपण कोणतेही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते. यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैवी शक्तीचा वावर आहे. हे कसे ओळखावे ते अजून पाहूया. ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्यांच्या मनोभावनेने पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली, हिरव्या बांगड्या, जोडवी असे अलंकाराने सजलेली जी स्त्री दिसते किंवा मग सुवासिनी बाईचे दर्शन होणे अथवा एखाद्या म्हातारी कपाळावरील आट्या पडलेली म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते. जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्राच्या काळात तुम्हाला कोणत्याही मदत मागत असेल तर ती अवश्य करा. कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडचणीमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते. ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डाव्या उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्याला आजूबाजूला वावरत आहे असे समजावे. किंवा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते. ज्यावेळी आपण गोमुखातून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांचक होत असले, सुखद अनुभूती होत असली तरी समजावे की हा देवाचा वावर आपल्याला आजूबाजूला आहे. श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देखील आपल्याला भेटतात. आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामी लीला यामुळेच आपल्याला समजते. आजही देवाला काही ठिकाणी कौल लावल्या जातात व आपले घराणे सांगून प्रश्न विचारले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भुवयाच्या मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते. जर का सकारात्मक असेल, उजवा नकारात्मक असेल तर डावा गोठा पडतो. तर काही ठिकाणी फुलाचाही वापर केला जातो. या प्रकारे कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो. यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते. अनेकांचा अनुभवास येतो. जर काही संकेत असेल तर ते देव आपल्याला निश्चिंत देतो, परंतु ते आपल्याला समजत नाही, आपल्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो. जे कुलदेवताचे वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिच्या ओळखीची सुवासिनी स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडात कुलदेवी तिची ओटी भर असे सांगते. त्यावेळी ते कुलदेवी स्त्रीच्या मुखातून बोलले आहेत असे समजावे. जे दत्तगुरूची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते. दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात. गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतात व आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळतात, परंतु ते समजून घेता आले पाहिजे. ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घराचे देव म्हणजे मूळ देव दिसतात त्यांना समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणारे आहेत. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करत्यावेळी किंवा जल अर्पण करत्यावेळी अचानक
साप दिसणे हे सुद्धा एक दैविक अनुभव आहे. किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेले फूल, बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंडी गारवा जाणवतो. त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवला असता थंडपणा जाणवतो व ज्या घरात देव देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. त्या घरात आनंदाचे आनंद नांदत असतो. प्रत्येक सदस्याचा चेहरा हसतमुख असतो. तुळजापूर, शिर्डी, गाणगापूर, नरसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्र गेल्यावर प्रवासात काही अडचणी असल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळा करतो. जे लोक कधीही तिकडे जातात, नियमित असे अथवा कधीतरी असो, पण त्या लोकांना या गोष्टीची अनुभूती येतेच. काही जणांची गाडी बंद पडते, काही जणांना राहण्यासाठी जागा नसते, असे बरेच प्रॉब्लेम येतात, परंतु त्यांच्यातून मार्ग निघतो. घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, हळद, ज्योतिबाचा भंडारा, लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा यापैकी काही आजारी माणसाच्या अंगाला हातापायाला लावला असता अंगातील ताप शारीरिक बाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. ते आजार व्यक्तीचा आराम मिळतो व लवकर बरा होतो. यामधूनच देवाची खरेच सत्व करते. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, बाह्य चित्ता हे नाहीशी होते व मनाला सुखद असा अनुभव होतो. ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो, एकांतात म्हणजे इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंध वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलाचा, स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यावेळी बकुळीच्या फुलाचा, शिवशंकर यांचे ध्यान करतावेळी पारिजातकाच्या फुलाचा, भगवान विष्णू व त्यांच्यावर अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो. देवीची उपासना करताना मोगरा किंवा माळीच्या फुलाचा वास येतो. लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करते असेल तर समजून जावे की येथे दैवशक्ती वावरत आहे, कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते, पण ते समजून घेणे त्यांच्या विचाराच्या पलीकडे असते. चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घर बनवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे पिल्ले जन्माला घालते, तर घरामध्ये अनेक आनंद येण्याची प्रतीक आहे. या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकट दूर राहतात. त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगले संकेत मानले जातो. अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काही इजा पोचू नये, अन्यथा या उलट होण्याची शक्यता देखील असते. रस्त्यावरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो व नंतर हळूच डोळे मिटून पाहतात तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो, हे काय असावे? हा सिद्ध दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे. जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असे वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का, किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे. यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होते जाते. तरी सुद्धा देव आपल्याबरोबर
असल्याचा संकेत आहे. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे, तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर शुभ संकेत समजावे. घरामध्ये भगवान विष्णू लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. आपोआप दुर्गा उगवणे, घरातील बागेमध्ये दुर्गा उगवल्यामुळे समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाही. देवाने हा आपल्याला संकेत दिलेले असतो, कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीचे आपले विघ्न दूर करतो आणि आपले काम निर्विघ्नपणे पार पडते. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात. नारळाला शुभ मानले जातात. घरातील नारळ आपोआप तडकणे, घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेला समजावे. घरातील नकारात्मक ऊर्जा नारळ आणि शोषून घेतली आहेत. तुमच्या घरातील कोणतीही अडचण येणार नाही. जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास उतरत नाही. त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टरांकडे काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नसते याची भीती सतावत असते. अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून घराने गहाण घातले असता काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्यालाच तारत असतो. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव हा उघड्या डोळ्याने कधीही दिसत नाही, पण दिसणारही नाही. तो फक्त मी आहे, तुझ्या आजूबाजूला आहे याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारे दैविक शक्तीचा अनुभव एकदा तरी होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.